हॅलो, भास्कर कामत आणि माझी मिसेस मेधा कामत. आम्ही ठाण्याला राहतो आणि सगळ्यांना माहिती कोविड पिरियडला बऱ्याच लोकांनी वीकेंड होमचे ऑप्शन्स बघायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे साधारणतः 6 महिन्यापूर्वी आम्ही पण ऑप्शन बघायला सुरुवात केली होती. त्यावेळेला पाम हिल्सची ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही फेसबुकला बघितली आणि एन्क्वायरी टाकली. एन्क्वायरी टाकल्यावरती ॲज एक्सपेक्टेड लवकरच आम्हाला फोन आला आणि एका सॅटर्डेला आम्ही ठरवलं की व्हिजिट करायची. 2-3 आणखीन ऑप्शन आम्ही बघत होतो. 2-3 आणखीन ऑप्शन ठाण्याला आपला इगतपुरी साईडला बघत होतो. पण सगळ्यात पहिल्यांदा याच साईटला आलो कारण साईट एक्झॅक्टली नेक्स्ट टू हायवे असल्यामुळे आम्ही साईटला याच पोचलो. पहिल्याच ह्याच्यामध्ये आम्हाला साईट पूर्णपणे आवडली. जे काही साईटचं ओव्हरऑल लेआउट आहे, साईटचं लोकेशन आहे, जे काही त्यांनी डिझाईन केलेले बंगलोज आहेत. आपण म्हणतो की एक रो विलाज म्हणजे खूप मोठ्या साईजचे पण नाही आहेत, पण एका छोट्या फॅमिलीला लागणाऱ्या व्यवस्थित साईजचे रो विला आम्ही बघितले. आम्हाला आवडलं आणि सेम डेला आम्ही ते बुकिंग केलं. साधारणतः मला वाटतं सप्टेंबर एंडच्या आसपास. ह्याच्यानंतर 7-8 दिवसांनी आमचं ॲग्रीमेंट पण पटकन त्यांनी करून दिलं. ॲग्रीमेंट रजिस्टर झालं आणि आता पजेशनसाठी आम्ही 31 डिसेंबरची त्यांनी आम्हाला डेट दिलेली आहे. आज आम्ही फक्त साईटला व्हिजिट करायला आलो होतो की प्रोग्रेस काय आहे तो. आय थिंक परिपूर्णप्रमाणे आम्हाला जे वीकेंड होमची जी आमच्या मनात जी काही व्याख्या होती ती मला वाटतं पूर्णपणे व्याख्या पाम हिल्स घेतल्यावरती आम्हाला वाटतं की आमची ती मनातली जी काही हे होती ती पूर्ण झालेली आहे. आणि नाऊ वी आर लुकिंग फॉर पजेशन. आणि त्याच्यानंतर आज सांगितल्याप्रमाणे ठाण्यावरनं रोज 2 तासामध्ये म्हणजे एव्हरी वीकेंड ट्रॅव्हल. आणि लेट्स सी कसा एक्सपिरियन्स होतो तो. आतापर्यंत झालेला एक्सपिरियन्स फार चांगलाच आहे. पुढेही असाच एक्सपिरियन्स राहील अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू.